खारवेलानं उत्तरेकडे मोर्चा वळवला. त्याच्या विजयी मोहिमेला आता 7 वर्ष पूर्ण होऊन 8वं वर्ष सुरू झालं होतं. या वर्षी त्यानं गोरखगिरी आणि राजगृह यांचा पाडाव केला. त्यानंतर त्याची गाठ शुंग घराण्यातला शेवटचा राजा बृहस्पतिमित्र याच्याशी पडली. त्याचा दारुण पराभव करून त्यानं मगध देश ताब्यात घेतला. उत्तरापथच्या सगळ्या राजांमध्ये त्यानं आपल्या नावाचा मोठा दरारा उत्पन्न केला. इतका की त्याला घाबरून दिमिता उर्फ डेमेट्रियस हा इंडो-ग्रीक राजा मथुरेकडे पळून गेल्याची नोंद आहे. यानंतर खारवेलानं पुन्हा एकदा दक्षिणेकडे जाऊन पांड्य राजाला पराभवाची धूळ चारली. त्याच्या राजवटीत कलिंगाचं आरमारही बलशाली होतं. सिंहलद्वीप म्हणजेच श्रीलंका, ब्रह्मदेश, सयाम, कंबुज, बर्निओ, बाली, जंबूद्वीप यांच्याशी कलिंगाचा व्यापार सागरी मार्गानं होऊ लागला.